नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या आनंदी फूडीज फ्युजन चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून माझ्या माहेरची कोर्ले गावची विठला देवीच्या मंदिराचा पहिला वर्धापन दिन सोहळा शेअर करते. तर ह्या व्हिडिओमधून भव्य दिव्य पालखी स्पर्धेचा आनंद घ्या आणि सर्वात जास्त कुठला मनोरा आवडला हेही कमेंट करून कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्याची आपण आतुरतेने उत्कंठेने वाट पाहतोय असे आपल्या ग्रामदैवत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या आई विठला देवीची पालखी रिंगणात दाखल झालेली आहे. आता काही क्षणातच आपण या स्पर्धेचा शुभारंभ करतो आहोत आणि श्री विठला देवी देवस्थान मंदिर कोर्ले आणि या आई विठला देवीच्या प्रांगणामध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला शुभारंभ होतोय आणि या स्पर्धेतील पहिली अतिशय सुंदर नियोजन असलेली ही स्पर्धा आता चालू होते श्री विठला देवी देवस्थान मंदिर कोर्ले आणि या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आणि यातील पहिला संघ आई तुळजा भवानीला नतमस्तक होऊन तमाम रसिक रसिक प्रेक्षकांचा श्री महालक्ष्मी काजरघाटी तर्फे मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. मंडळी, गेली 350 वर्षापूर्वी आपला महाराष्ट्र संकटात पडला होता. सारी जनता त्राहिमाम झाली होती. रयतेला वाली कुणीच नव्हता. फक्त आधार होता तो आई तुळजा भवानीचा. महाराष्ट्राच्या साऱ्या जनतेने आई तुळजा भवानी समोर गोंधळ मांडला आणि चमत्कार झाला. शिवदेरीवर उषःकाल झाला. मा साहेब जिजाऊना पुत्र झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. साक्षात शिवशंकर भगवान शिवरायांच्या रूपाने या पृथ्वी तळावर अवतरले आणि उभा महाराष्ट्र भयमुक्त झाला, संकटमुक्त झाला. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळींचे ठाई धर्म रक्षायचा नाही. अवघा महाराष्ट्र धर्म रक्षिला. तुम्हा कारणे अजूनही बोथडवाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. अजूनही बोथडवाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. कुणाची हिंमत उरली नाही या महाराष्ट्राला संपविण्याची. घासल्याशिवाय ठार नाही तलवारीच्या पाठीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. मंडळी, शिवाजी म्हणून शिवाजी होता येत नाही आणि संभाजी म्हणून
आहात. चाल बदलते. पुन्हा एकदा रिंगणाचा पुरेपूर वापर करत सहजपणे पालखी खांद्यावर घेऊन पालखी नृत्य करणारी पारंपरिक चाल पुन्हा एकदा चाल बदलते. दोन्ही गोविंदच्या खांद्यावर पालखी आणि दोन्ही हात कंबरेवरती घेऊन पायाला एक विशिष्ट पद्धतीने ठेका दिला जातो. दरम्यान पुन्हा एकदा खेळाडू बदलतात. पालखीला धोका दिला जातोय. एक दोन्ही मातेपर असे खेळाडू महालक्ष्मी काजरघाटीचे पुन्हा चाल बदलत आहे. प्रत्येक चालीला एक अंक आहे आणि मनोऱ्याला 2 अंक आहेत. पाहूया किती मनोरे असतात, किती वैविध्यपूर्ण चाली केल्या जातात. पालखीच्या बहिणी 2-2 खूण धरलेत आणि पालखीचे 2 कोण एकाने दुसऱ्याने 2 कोण धरून सुंदर पद्धतीने पालखी खेळवली जाते. एक लक्षवेधी असा देखावा महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर मूषक आपण बघितला आणि त्याच्या पाठोपाठ हा मयूर बघतोय. गणपती बाप्पा आणि मयूर एक सुंदर देखावा आणि या मयूरावर एक छोटासा बाल कलाकार बसलेला आहे आणि हा कलाकार आपल्या कोरल्या गावातील आहे. विशेष आपलं विवेक सुर्वेंचा चिरंजीव जात आहेत आणि आईला दिव्यांची आरास मला वाटतं ज्या पद्धतीने आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये दीपज्योत पाजळली जाते त्या पद्धतीने दिव्यांनी सहजपणे हा मनोरा रचून दीप पूजन केलं जातं आई विठ्ठलादेवी समोर. हो दीप पुन्हा एकदा पाठीवरती पालखीचा भार उचलत पाठीमागून पालखी ज्या पद्धतीने रथ खेळला जातो, रथ चालवला जातो, त्या पद्धतीने आई विठ्ठलादेवीचा पालखीचा हा रथ आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चाल बदलते. पालखी समोर नतमस्तक होतोय भारताचा राष्ट्रीय पक्षी.
प्रयत्न श्री बाबासाहेब खातेच्या संघाकडून भगव्या रंगाचा लक्ष वेगळे असा हा वेशभूषा त्याला तितकीच सुंदर भरपूर पैसा कशाची कमतरता नाही असा हा राजा रावण शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न कराय राजा रावण महाबलाढ्य राजा रावण शिवधनुष्य प्रत्यक्षात शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय शिवधनुष्याला दोरी लावण्याचा प्रयत्न करतोय हा महाबलाढ्य राजा सीता स्वयंवर आता शिवधनुष्य उचलण्याचा हा महाबलाढ्य महापराक्रमी राजा रावण धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय शिवधनुष्य महाबलाढ्य परशुरामजींचं हे शिवधनुष्य आणि हे उचलण्याचा प्रयत्न करतोय हा महाबलाढ्य राजा रावण सर्व गुण संपन्न असा हा राजा रावण परंतु त्याच्याकडे